The process of changing the position, scale, or shape of the object is called transformation. Okay, so we are making some alteration. काहीतरी आपण चेंजेस करतो ऑब्जेक्टला. That is with respect to its position असेल. तुम्ही पोझिशन चेंज करू शकता, शेप चेंज करू शकता, साईज चेंज करू शकता. ओके, व्हॉट इज द नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन? Scaling and sharing. काय होतं पण त्याच्यामध्ये? शेप चेंज होत नाही. शेप चेंज होत. Shape remains unchanged. Okay, and in the another type, In rigid body rigid shape, rigid body transformation, shape of the object changes. हा, पण कधी चेंज होतं? आफ्टर अप्लाइंग द ट्रान्सफॉर्मेशन. ओके, म्हणजे आपण रिजिड बॉडी आणि नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन हे कधीसाठी पाहतोय? जर मी काही ट्रान्सफॉर्मेशन केलं, इफ आय हॅव अ चेंज इट्स पोझिशन, जर मी त्याचा शेप चेंज केला, जर मी त्याची साईज चेंज केली, तर व्हॉट एक्झॅक्टली इफेक्ट इज हॅपनिंग ऑन द ओरिजिनल ऑब्जेक्ट, त्याच्या बेसिसवरती दोन कॅटेगरी आपल्या होत्या. त्यानंतर पहिला टाइप जो पाहिला होता आपण ट्रान्सफॉर्मेशनचा, दॅट वॉज ट्रान्सलेशन. व्हॉट हॅपन्स इन द ट्रान्सलेशन? पोझिशन चेंज होते पण शेप मध्ये काही फरक पडत नाही. हा, सो वी आर चेंजिंग इट्स पोझिशन. We are just translating one object from one location to the another location. मग ते x डिरेक्शन मध्ये असेल, ते y डिरेक्शन मध्ये असेल, और इट कॅन बी ऍप्लिकेबल इन अ बोथ डिरेक्शन. पण जर तुम्हाला सांगितलं की x डिरेक्शन मध्ये 3 युनिटनं, y डिरेक्शन मध्ये 4 युनिटनं, तर आपला ऑब्जेक्टचा जो रिअल ट्रान्सफॉर्मेशन कधी असणार आहे? व्हेन वी आर ट्रान्सफॉर्मिंग अन ऑब्जेक्ट इन अ बोथ डिरेक्शन, तेव्हा आपली प्रोसेस कंप्लीट होणार आहे. जर मी तुम्हाला फक्त x डिरेक्शन मध्ये 3 युनिटनं सांगितलं आणि y डिरेक्शन मध्ये काहीच नाही सांगितलं, आफ्टर ट्रान्सलेटिंग अन ऑब्जेक्ट फ्रॉम इट्स ओरिजिनल लोकेशन टू द ऍडिंग 3 युनिट्स इन द x कोऑर्डिनेट, आपल्याला नवीन लोकेशन मिळेल. दॅट विल बी व्हॉट? द कंप्लीट ट्रान्सलेशन. ओके, और कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड वन वी हॅव सीन, दॅट इज द scaling. Okay, what happens in the scaling? Alter the shape of Altering the object. shape. Alter Very the size good. of the object. We are not we are dealing with the size of an object. Shape आपला कसा राहिला? स्क्वेअर दिला, it will remain the square only. Yes or no? Yes ma'am. Square Yes ma'am. that is going to be happen. Then स्केलिंग मध्ये आपण दोन गोष्टी शिकलो. पहिल्या काय होतं? विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन, अँड सेकंड वन वॉज द विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट. एखाद्या पॉइंटला कन्सिडर करून आपण आपला ऑब्जेक्ट स्केल करत होतो, किंवा ओरिजिनला कन्सिडर करून. ट्रान्सलेशन मॅट्रिक्स कोण सांगेल का पटकन? ट्रान्सलेशन मॅट्रिक्स काय? व्हॉट इज द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन फॉर द ट्रान्सलेशन ट्रान्सफॉर्मेशन? काय आहे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन? येस, P dash is equal P to dash is equal to M plus P. P plus M. M plus P. P म्हणजे ओरिजिनल पॉइंट, किंवा P plus M, वॉट एव्हर इट मे बी. पण मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन इज लाईक दिस. TX आणि TY तुम्हाला इथं पाहायला मिळते. ओके, व्हॉट अबाउट द स्केलिंग? स्केलिंग मध्ये आपण काय करतोय? वी आर मेकिंग द मल्टिप्लिकेशन. ट्रान्सलेशन मध्ये काय होतं? ऍडिशन होतं. जो ट्रान्सलेशन मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सलेशन इन एक्स डिरेक्शन हा एक्स कोऑर्डिनेटला, तर वाय ट्रान्सलेशन वेक्टर किंवा व्हॅल्यू जी आहे ती कुणाला ऍड होते? ती वाय कोऑर्डिनेट व्हॅल्यूला. बट विथ द स्केलिंग ट्रान्सफॉर्मेशन, व्हॉट इज हॅपनिंग? Scaling factor in x direction get multiplied with the x coordinate of a point P. Okay, and scaling factor in a y direction get multiplied with the y coordinate of point P, and so that we are getting the new point. म्हणजे मल्टिप्लिकेटिव्ह फॉर्म मध्ये आपण त्याला रिप्रेझेंट करतो.
So we have seen various cases, then we have seen some of the examples आणि with respect to reference point. तर रेफरन्स पॉइंटचं जेव्हा आपण कन्सिडर करतो हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. काय फॉर्म्युला आहे? टी इनवर्स काय आहे? व्हॉट इट इज रिप्रेझेंटिंग? येस, एम आय ऑडिबल? आवाज येतोय माझा? Yes, ma'am. टी इनवर्स म्हणजे काय आहे? आपला रेफरन्स पॉइंटचे Minus एक्स आणि X and वाय minus कोऑर्डिनेट आहे. हा नाही, आपले एक्स आणि सॉरी आपल्या रेफरन्स पॉइंटचा एक्स आणि वाय कोऑर्डिनेट म्हणजे टी इनवर्स आहे. ओके, देन व्हॉट वी हॅव रिटन हियर? जस्ट वेट. येस, Ma'am, with reference point वाला हा point repeat करता का? बरं ठीक आहे. रेफरन्स पॉइंट मध्ये आपण आधीही पाहिलं होतं की आपल्याकडे काय काय. जस्ट वी विल गो बॅक. स्केलिंग मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला असणार आहे. स्केलिंग मॅट्रिक्स मध्ये काय असणार आहे की एक्स डिरेक्शन मध्ये आणि वाय डिरेक्शन मध्ये किती स्केलिंग करायचंय हे तुम्हाला स्केलिंग मॅट्रिक्स मध्ये आहे. ओके, देन स्केलिंग मॅट्रिक्स इज इट विल बी युनिफॉर्म. हे काय असणार आहे? युनिफॉर्म असणार आहे फॉर द ऑल द कोऑर्डिनेट्स. सपोज माझा ऑब्जेक्ट हा ट्रायंगल आहे तर तिन्ही व्हर्टायसेस साठी काय असणार आहे? स्केलिंग मॅट्रिक्स हा सेम असणार आहे. त्यानंतर आपल्याला रेफरन्स पॉइंटला कन्सिडर करून म्हणजे रेफरन्स पॉइंट ऍज अ ओरिजिन असं कन्सिडर करून आपल्याला आपला पॉइंट काय करायचा आहे किंवा ऑब्जेक्ट स्केल करून घ्यायचा होता आणि त्या रेफरन्स पॉइंटचे कोऑर्डिनेट हे एक्स आर आणि वाय आर न रिप्रेझेंट केलेले आहेत. ओके, तर ही गोष्ट करताना आपल्याला बेसिकली माहित नाहीये की आपण एखादा रेफरन्स पॉइंट इन बिटवीन दिला आपल्या चार्टमध्ये ग्राफ पेपरवरती तर त्याच्या रिस्पेक्टफुली आपल्याला कसं कॅल्क्युलेशन करायचं त्याचं मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आपल्याकडे नाहीये. आपल्याकडे जे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन अवेलेबल आहे दिस वन दॅट इज विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. हे आपल्याला कशाच्या रिलेटेड आहे? ओरिजिन कन्सिडर करून म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन आपल्याला जर एखादा ऑब्जेक्ट स्केल करायचं असेल तर हे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आपल्याला माहिती आहे. मग आपण दोन गोष्टी करू शकतो की काय करायचं? पहिला जो आपला रेफरन्स पॉइंट आहे त्याला ओरिजिन पॉइंट बनवायचा. आता ओरिजिन पॉइंट बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपला रेफरन्स पॉइंटला 0, 0 बनवायला लागेल. ओके, सपोज माझा रेफरन्स पॉइंट हा 3,2 आहे. थोडंसं इमॅजिन करा, रेफरन्स पॉइंटचे कोऑर्डिनेट काय आहे? 3,2 आहे. आता जर मला ह्याला ओरिजिन करायचं असेल व्हॉट आय शुड हॅव टू डू? त्याच्यामध्ये मला कितीनं ट्रान्सलेशन करावं लागेल? कितीनं ट्रान्सलेशन करावं लागेल मला? मॅम त्यांना 0, 0 बनवायचं आहे ना? हा, त्याला 0, 0 बनवायचं आपल्याला. -3 -2 -3 and -2. हा, का करतोय आपण ट्रान्सलेशन? कारण मला त्याला 0, 0 बनवायचं. 3,2 ह्या पॉइंटचे कोऑर्डिनेट मला 0, 0 करायचे. तर एक्स डिरेक्शन मध्ये हा पॉइंट 3 युनिटनं प्लेस आहे आणि वाय डिरेक्शन मध्ये तो 2 युनिटनं प्लेस आहे. मग त्याला आपल्याला मागे आणायचे. जर मला एक्स डिरेक्शनला त्याला 0 करायचं असेल तर आहे त्या ओरिजिनल पॉइंट मध्ये म्हणजे 3 मध्ये मला -3 मिक्स करावं लागेल. म्हणजे माझं एक्स डिरेक्शन मधलं ट्रान्सलेशन काय झालं? -3. 0 आणि 2 ला मला नाही, एक्स डिरेक्शन मधलं ट्रान्सलेशन किती झालं? -3 झालं. जेव्हा मी -3 त्याच्यावर अप्लाय करेल रेफरन्स पॉइंट वरती त्यावेळेस तो माझा पॉइंट कुठे येणार आहे? ओरिजिनला येणार आहे, इन द एक्स Origin. डिरेक्शन. ओके, आणि -2 अप्लाय केल्यानंतर वाय आर हा काय होणार आहे? 0 होणार आहे आफ्टर ट्रान्सलेशन. ओके, एक्स आर वाय आर हा 3,2 आहे. जेव्हा मी त्याच्यावरती -3, -2 हे ट्रान्सलेशन अप्लाय करतेय तेव्हा माझा एक्स आर आणि वाय आर आफ्टर ट्रान्सलेशन इट विल बिकम द 0, 0. इथपर्यंत लक्षात आलं?
Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. ma'am. ओके. Yes, ma'am. आता मला माहितीये, तुम्हाला माहितीये, आपण शिकलोय की विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन एखादा ऑब्जेक्ट कसा स्केल करायचा. हाऊ वी आर डुईंग दॅट. वी आर अप्लाइंग द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन. SX न एक्स कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करायचं, SY न वाय कोऑर्डिनेटला मल्टिप्लाय करायचं, नवीन पॉइंट मिळत जाईल आपल्याला. तर असं प्रत्येक व्हर्टेक्सला आपण करणार. वी आर गेटिंग द न्यू व्हर्टायसेस और द न्यू ऑब्जेक्ट विथ द न्यू व्हर्टायसेस. ओके. आता हा आपल्याला ऑब्जेक्ट आपला स्केल झालेला आहे, पण आपलं स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन राहिलेलं आहे. सो वी नीड टू ट्रान्सलेट बॅक. जेवढ्या व्हॅल्यूनं तुम्ही काय केलं होतं, रेफरन्स पॉइंटला ओरिजिनला आणलं होतं, त्याच्या इनवर्स अपोजिट ऍक्शन केली पाहिजे आता आपल्याला. ओके. सो व्हॉट वी नीड टू गो फॉर, वी नीड टू ऍड नाव. व्हॉट टू ऍड, 3 and 2. जसं आपण उलट केलं, जसं आपण इक्वल टू साइनच्या लेफ्ट साइड कडून राईट साइड कडे जाताना एखादं अपोजिट ऑपरेशन करतो, प्लसचं मायनस करतो किंवा मायनस असेल तर प्लस करतो. इन द सिमिलर फॅशन जे आपण ट्रान्सलेशन केलं होतं त्याला रिव्हर्स त्याच्या पोझिशनला, ओरिजिनल पोझिशनला पाठवण्यासाठी व्हॉट वी नीड टू डू, वी नीड टू ऍड इट. वी हॅव टू मेक द टी इनवर्स विथ द सेम व्हॅल्यू. म्हणजे 3,2 वजा 3, वजा 2 आपण त्याला ओरिजिनला आणलं होतं, त्याचा इनवर्स काय होणार, 3,2 होणार. त्यामुळे तो त्याच्या ऍक्च्युअल लोकेशनला परत जाणार. अँड हेन्स वी डीड द चेंजेस और वी हॅव परफॉर्म द ट्रान्सफॉर्मेशन कॉल्ड एज द स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट. ओके. पॉइंट पी ओरिजिनला आलेला आहे. त्यानंतर आपण स्केलिंग अप्लाय केले. स्केलिंग अप्लाय केल्यानंतर आपल्या साईज वाढली. आपला जो पॉलिगॉन आहे, पेंटागॉन आहे, तो काय झालेला आहे, त्याची साईज वाढलेली आहे. अँड वी नीड टू गो फॉर ऍक्च्युअली बॅक टू इट्स पोझिशन. तुम्ही साईज व्हॅरी झालेली चेक करू शकता. इट इज गोइंग टू बी हॅपन विथ युअर ओरिजिनल व्हॉट वी कॅन से ऑब्जेक्ट. ओके. मग तो ऑब्जेक्ट एखादा पेंटागॉन असेल, एखादा पॉइंट सुद्धा असू शकतो, एखादी लाईन सुद्धा असू शकते. मग तुम्हाला जे मी एक्झाम्पल आपण घेतले होते त्यात आपण आय थिंक वी स्केल्ड द ट्रायंगल. येस और नो? ट्रायंगल घेतला होता का आपण? Yes, ma'am. त्यानंतर हे तुम्हाला सोपं जाण्यासाठी मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन साठी तुम्हाला कसं केलं जातं, पहिल्यांदा आपण काय करतोय, ट्रान्सलेशन करतोय. साइड म्हणजे जे आतील आपले ब्रॅकेट्स आहेत ते सॉल्व्ह करायचे आधी आपल्याला. तर आपला पॉइंट पी जो आहे तो आपल्याला आधी ट्रान्सलेट करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही एखादा पॉइंट ट्रान्सलेट करताय, सेम ट्रान्सलेशन वी आर अप्लाइंग फॉर ईच व्हर्टेक्स. प्रत्येक व्हर्टेक्सचे जे कोऑर्डिनेट्स आहेत त्याच्यावरती आपण अप्लाय करतोय. तुम्हाला फक्त ह्या टीच्या जागी काय लिहायचं आहे, -3, -2. पीच्या जागी काय लिहितोय, आपले व्हर्टेक्स जे आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आणि त्यानंतर स्केलिंग मॅट्रिक्स आपला SX0 आणि 0 SY आणि टी इनवर्स. या पद्धतीने आपण केले. ह्याला जनरलाइज करत गेलोय अँड वी आर गेटिंग द फॉर्म्युला. जर तुम्हाला हे इक्वेशन लक्षात ठेवायचं नसेल तर तुम्ही डायरेक्टली हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जर तुम्हाला नवीन व्हर्टेक्स कॅल्क्युलेट करायचं असेल आफ्टर स्केलिंग विथ रिस्पेक्ट टू द रेफरन्स पॉइंट, तेव्हा तुम्ही हा फॉर्म्युला वापरला पाहिजे. आलं लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. आता विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट इथं दिलं होतं, आपण डायरेक्टली काय केलेलं आहे, या फॉर्म्युल्याची मदत घेतली आहे. यू कॅन गो फॉर सॉल्विंग डायरेक्टली दीज मॅट्रायसेस ऑल्सो. हे मॅट्रायसेस तुम्ही सॉल्व्ह करून तुम्हाला हेच आन्सर्स मिळणार आहेत. ओके. स्क्रीनशॉट काढून घ्या. पुन्हा एकदा हे आपण ह्या वरच्या फॉर्म्युल्यांनी ट्राय केलंय. जस्ट ट्राय टू गो फॉर पुट इन टू द इक्वेशन. तुमचं जे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे, लाल कलरचं जे दिसतंय त्याच्यामध्ये त्या व्हॅल्यू ठेवून ह्याच व्हॅल्यू परत येत आहेत का हे चेक करा आणि मला जर चुकत असेल कुठं तर नोटिफाय करा. ओके. आलंय लक्षात सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. त्यानंतर आपण रोटेशन चालू केलं होतं. 2D रोटेशन मध्ये काय होतंय, तर आपल्याला अँग्युलर मुवमेंट असणारे, अँगल आपला खूप महत्वाचा पार्ट असणारे विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. एखादा पॉइंट, एखादी लाईन किंवा एखादा ऑब्जेक्ट जर मला रोटेट करायचं असेल, आय मस्ट नो द अँगल की जेणेकरून मी तो ऑब्जेक्ट हा रोटेट करू शकते. ओके.
तर हे जे रोटेशन आहे ते विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन अँड विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट अगेन वी कॅन कॅल्क्युलेट. ओके, तर यामध्ये दोन डायरेक्शन महत्वाचे आहेत. एक आहे ती अँटी क्लॉकवाईज आणि एक आहे ती क्लॉकवाईज. व्हेन यू आर रोटेटिंग युअर ऑब्जेक्ट in anti-clockwise direction, you must have to consider your angle as a positive angle. तुम्हाला त्यावेळेस तुमचा अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह सांगायचा आहे. इक्वेशन मध्ये एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दिलं जाईल की तुमचा जो ऑब्जेक्ट आहे तो तुम्हाला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये, अँटी क्लॉकवाईजला दुसरं नाव काय आहे? एनीबडी रिमेंबर? व्हॉट इज द अनदर नेम? काउंटर क्लॉकवाईज. लक्षात ठेवा. काउंटर क्लॉकवाईज इज द अनदर नेम. तर अँटी क्लॉकवाईज किंवा काउंटर क्लॉकवाईज डिरेक्शन तुम्हाला मेन्शन केली असेल. अदरवाईज दे कॅन मेन्शन द क्लॉकवाईज ऑल्सो. त्यावेळेस तुम्हाला थिटा कसा पकडायचा आहे? तर निगेटिव्ह. सपोज वी हॅव अ 45 डिग्री इन अ क्लॉकवाईज डिरेक्शन, तर आपला थिटा होणार आहे व्हेनेवर यू आर रायटिंग अ मॅट्रिक्स फॉर्म, त्यावेळेस कॉस थिटा काय असणार आहे? कॉस -45. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट थिंग, as I have told you, with respect to origin and with respect to reference point आपण बघत होतो. तर याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की एक्स आणि वाय हे काय आहेत? एनीबडी रिमेंबर? का परत एकदा सांगावं लागेल? पटकन सांगा. होमवर्क दिलेलं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं ते सांगाल का? हो, ते आता आपण घेणार आहोत. मला माहिती आहे तुम्ही कोणी सॉल्व्ह केलेलं नसणार आहे. ओके, तर फक्त लक्षात घ्या, जर आपण हा अँगल फाय म्हणलं, एफ लिहिले त्याच्यासाठी नोटेशन आपण फाय म्हणलं, तर एखादा पॉइंट आपल्या सर्क्युलर ह्याच्यामध्ये रोटेशन वरती जो पॉइंट आहे तो तुम्ही कशा पद्धतीने काढणार आहे? कुठलाही असेल. आता मी हा सर्कल काढलाय, पण याच्यापेक्षा छोटा सर्कल असू शकतो. त्या सर्कलवरचा एखादा पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल, अँड इफ यू नो द थिटा अँड रेडियस, you can calculate the x, and this method is called as the trigonometric method. ह्याला काय म्हणलं जातं? ट्रिग्नोमेट्रिक मेथड म्हणलं जातं. ओके, तर हा पॉइंट x कसा नोटिफाय करतात? रेडियस इंटू कॉस फाय. तुमचा जो अँगल आहे एक्स बरोबर बनलेला त्याच्यावरून काढलं जातं, आणि तसंच y तुमचा r साइन फाय न काढला जातो. जर मला दुसरा पॉइंट काढायचा आहे त्याच सर्क्युलर डायग्राम वरती, परत एकदा त्याचा अँगल चेंज होणार आहे. आपण आधीचा काय घेतलाय? फाय घेतलाय, अँड वी हॅव अ कन्सिडरिंग दॅट टी इज अ अँगल फ्रॉम द पॉइंट पी. पॉइंट पी पासूनचा अँगल टी आहे, म्हणजे थिटा आहे आपला. तर जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल एक्स आणि वाय, तर आपल्याला एक्स ऍक्सिस पासूनचा अँगल मेजर करावा लागतो. त्यासाठी आपण फाय प्लस थिटा हे कन्सिडर केलेलं आहे. ओके, so this was the main point. मग x बरोबर काय झाले? r cos फाय झाले, y बरोबर sin फाय झालेला आहे. पॉइंट p डॅश जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो कसा येणार? फाय प्लस थिटा येणार. आणि जेव्हा हे तुम्ही सॉल्व्ह करताय, तुमच्याकडे cos x प्लस y चा फॉर्म्युला आहे cos x इंटू cos y मायनस sin x sin y. तर त्याच्याऐवजी एक्स वायच्या ऐवजी आपण काय केलेलं आहे? इथं अँगल कन्सिडर केलेला आहे. ओके, थिटा आणि फायच्या स्वरूपात. तर तेच तुम्हाला इथं पुट करायचंय, इलॉबरेट करायचंय, डिफाईन करायचंय, एक्सप्लेन करायचंय. आणि आपल्याला माहिती आहे आर कॉस फाय हे काय आहे? फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2 इट इज अ एक्स अँड अ वाय. सो वी हॅव जस्ट केप द व्हॅल्यू फॉर देम. तर आपल्याला नवीन एक्स पॉइंट जो आहे, नवीन पॉइंट पी डॅशचा एक्स कोऑर्डिनेट आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर मिळेल. अँड ऑलरेडी वी आर नोईंग अबाउट द पॉइंट पी कोऑर्डिनेट. एक्स आणि वाय हे काय आहेत? पॉइंट पी चे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहेत. आणि पी डॅश चे म्हणजे नवीन आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन, कुठलं ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतोय आपण? रोटेशन. किती अँगल न? थिटा अँगल न. येते लक्षात तुमच्या? तर तेवढ्या त्या थिटा अँगल आपण रोटेट करत असताना एव्हरीथिंग, एव्हरी व्हॅल्यू वी आर नोईंग. आपल्याला एक्स माहितीये, वाय माहितीये, थिटा माहितीये. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला नवीन एक्स कोऑर्डिनेट मिळेल फॉर द न्यू पॉइंट पी डॅश. सिमिलरली
x sin theta plus y cos theta will give you new y coordinate for p dash point. मग हेच मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन मध्ये कसं प्रेझेंट करतात, cos theta मायनस sin theta cos theta आणि x आणि y. तुमचा जो पॉइंट P आहे तो इथे येणार आहे आणि P डॅश ची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. P डॅश म्हणजे न्यू x डॅश अँड y डॅश. ओके, तर ह्याच्यावरती तुम्हाला एक एक्झाम्पल आपण घेतलं होतं, सॉल्व्ह करायला सांगितलं होतं आणि त्यासाठी आपण काय घेतलंय, लाईन कन्सिडर केली. ओके, वी हॅव टेकन अ लाईन हिअर. सो हाऊ टू सॉल्व्ह दिस, वी विल यूज द फॉर्म्युला. फॉर्म्युला कोण सांगेल पटकन? व्हॉट इज द फॉर्म्युला? रोटेशनचा फॉर्म्युला काय आहे नवीन पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी? cos x minus cos theta X minus Matrix sin dash मध्ये. is equal to मॅट्रिक्स sin मध्ये theta ना ते. cos theta. Yes, ma'am. सो वी विल पुट इन टू द मॅट्रिक्स फॉर्म ओनली. जर मला नवीन x आणि y पाहिजे असेल, सो इफ आय वॉन्ट x डॅश अँड y डॅश, इज इट विजिबल? Yes, ma'am. So equal to one more bracket we will take. Tell me the values here. Cos What theta is minus sin theta Sin theta. minus Cos sin theta. theta. It is a Minus minus sin sin theta. theta. Minus sin theta. Very sin theta. Sin theta. Sin theta. And next is Cos theta. Cos theta. X and y. X and y. x and y. Okay. आता आपल्याकडे किती पॉइंट आहेत? How many points we are having right now? आपल्या इक्वेशन मध्ये what was our equation? We have a line. A coordinate आहेत. A पॉइंट चे कोऑर्डिनेट्स काय होते? 5,5. 5,5 आणि B 20,5. 20,5. Thank you. And angle? 45 degree. 45 degree. Angle is equal to 45 degree. Okay. आता आपल्याकडे 2 पॉइंट आहेत, त्यामुळे आपले जे XY आहे हे 2 पॉइंट साठीचे येणार आहेत. सो यू कॅन पुट इंडिव्हिज्युअली, तुम्ही इंडिव्हिज्युअली ठेवा. आधी A साठी कॅल्क्युलेट करून घ्या, नंतर B साठी कॅल्क्युलेट करून घ्या. इट इज अ वन थिंग. किंवा ऍट अ टाइम तुम्ही A आणि B साठी सुद्धा ठेवू शकता, बट यू जस्ट हॅव टू मेक शुअर अबाउट इट. ओके, तर कसं करायचं ते दोन्हीसाठी बघूयात. इंडिव्हिज्युअली तुम्ही करू शकताल. आय होप सो. ओके, सो वी विल गो फॉर equation. So again we have here x dash, y dash and x dash and y dash. Okay, नवीन पॉइंट येणार आहेत आपल्याला. So we must have to write here x dash, y dash. Then we can go for same matrix. And then I will copy from this location. And next we can write the x and y. Okay, so I will write the A point. A point चा x आणि y लिहायचा आहे. तर हॉरिझॉन्टली न लिहिता आपण कसं लिहिणार आहे, व्हर्टिकली लिहिणार आहे. बिकॉज वी नो दॅट x and y वी हॅव रिटन लाईक दिस. हा पहिला पॉइंट जो आहे तो A पॉइंट आहे. नाउ वी विल राईट फॉर द B पॉइंट, दॅट इज अ 20 and 5. हॅव यू क्लिअर विथ दिस? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, Okay,
इथं तुम्हाला 45 डिग्री लिहायचं आहे. थीटा we need to replace by the angle 45 and you supposed to tell me what are the answer of them. Okay. So I will write here again x dash y dash. Tell me what is the cos 45? 1 1 by upon under root 2. 1 upon Under root 2. square root 2. Sin 45? 1 by upon under root 2. मायनस साइन येणार आहे. ओके. बरोबर आहे का? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. I hope you can solve the matrix. येते सगळ्यांना सॉल्व करायला? Yes or no? yes, ma'am. Yes, ma'am. सॉल्व करा मग तोपर्यंत तुम्ही. Just tell me also what are the different values. What will be here? कसं करणार मल्टिप्लिकेशन? पहिल्यांदा आपण पहिले First- एलिमेंट घेणार. First row. Yes. First row, first First column. row, first First row, element. हाँ, very good. First row, first column, first element. Multiply with the 5 here. मग आपल्याला काय मिळते? 5 divided by square root 2 मिळते. Okay. Then SQRT 2. त्याच्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट मायनस 1 बाय रूट 2 आहे. त्याला y शी आपल्याला मल्टिप्लाय करायचे. 5 आणि 5 लिहिलेले आहेत. 2 व्हॅल्यू लिहिलेले आहेत आपण. त्याच्याशी आपण मल्टिप्लाय करतो. सो वी आर गेटिंग द -5 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 2. बरोबर आहे? सो व्हॉट वी विल गेट हियर आन्सर? काय मिळेल आन्सर आपल्याला इथे? 0. 0. 0. So simply I will write here 0. Okay. So it will be 0. What about next? Second. 20 Second row. भागिले 20 By under root. divided by square root 2 minus 5 divided by square root 2. What will be the answer here? आता डिनॉमिनेटर तर सेम आहे, फक्त वरच्यांचं सबट्रॅक्शन करायचंय. व्हॉट विल बी द आन्सर? 20 वजा 5. 15. 15 upon under root 2. 2. Very good. So 15 divided by Root 2. square root 2. Root 2. Next. पुन्हा एकदा सेम प्रोसिजर. 5. 5 under root 2. हा, किती येईल? 0. 0. मायनस कसं येईल? आता आपण सेकंड रो घेतोय बाळांनो. इट विल बी 10 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 2. बरोबर आहे का? मगाशी मायनस Yes, साइन होतं म्हणून आपण वजाबाकी केली. Yes, ma'am. It will be what? $25 under root 2. 25 divided by under root 2. 25 Upon divided root 2. by. Upon root 2. Is it correct? Yes, ma'am. Yes, ma'am. Now just tell me what is the A dash and what is the B dash here. A dash ची व्हॅल्यू काय आली आहे?
ए डॅशचा एक्स कोऑर्डिनेट किती आणि वाय कोऑर्डिनेट किती आहे? 0, 15 Zero. under root 2, 15 0, divided by under root 2. कसं रे बाळांनो, उभं पकडले ना आपण. 10 upon root 2. हा, एक्स आणि वाय उभे आहेत. इथं एक्स डॅश वाय डॅश दिसते ना आपल्याला. ओके, एक्स डॅश वाय डॅश आहे इथे. एक्स डॅश 0 आहे, वाय डॅश 10 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट 2 आहे. ओके, आता इथं मला लिहिता येणार नाही. आय विल राईट स्क्वेअर रूट 2. हा आपला काय झाला? ए डॅश झाला. आणि व्हॉट इज द बी डॅश? 15 by divided by under root 2 and राहिलेल्या दोन व्हॅल्यू आपल्या. काय अवघड आहे याच्यामध्ये? टेल मी, व्हॉट इज द डिफिकल्ट? no ma'am. मग करायचं नाही, पुट करायचं नाही, काय करायचं नाही, घाबरत बसायचं तसंच. ओके, सो जस्ट चेक इट आउट. दिस आन्सर शुड बी देअर. ओके, नाव यू जस्ट गेट टेक वन मोर एक्झाम्पल फॉर द रोटेशन ओनली. ओके, लिहून घ्या इक्वेशन. हे एक्झाम्पल, रोटेट a point P whose coordinates are 3, 2 in counterclockwise direction by 90 degree. By 90 degree. Okay. पटकन सॉल्व करा. What is the cos 90? What is the sin 90? I think you know all these things. एकच पॉइंट दिलाय, पटकन एक्झाम्पलचे आन्सर आलं पाहिजे. ट्राय करतायत का सगळे? Yes, ma'am. मॅम तिथे काउंटर क्लॉकवाईज म्हणजे -90 येणार आहे का? काउंटर क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज सेम आहे. मग तुम्ही ठरवा, प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. काय येणार? प्लस येणार मॅम. प्लस येणार. जेव्हा काउंटर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज आहे तेव्हा प्लस येणार. क्लॉकवाईज म्हणलं की फक्त -90 घ्या. ओके, मॅम -2, 3 येतं. 2 and 3 येते मॅम. 2 आणि 3 येते. -2 आणि 3 येतं. -2, 3 येते. व्हेरी गुड. तर आपला जो पी डॅश असेल तो मायनस येणार आहे ना? -3 असणार आहे. हा, मायनस येणार आहे. जरा चेक करा, ज्यांचं प्लस आले
प्लीज चेकआउट. कारण की साइन 90 हे 1 आहे, पण मायनस साइन 90 आपण तिथे लिहिलेलं आहे. ओके, सो मायनस साइन 90 मग तिथे किती येते? -1 येते. कॉस 90 इज ऑलवेज 0. येस और नो? Yes, ma'am. Yes, ma'am. सो वी जस्ट Yes, मेक ma'am. व्हॉट की आपल्या -2 येणार आहे एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट हा 3 येणार आहे. फाईन. लेट मी मॅम जेव्हा 2 अँगल येतील तेव्हा तो फॉर्म्युला यूज करायचा आहे का? कॉस एक थिटा प्लस तो वाला? नाही, तो कधीच नाही यूज करायचा, कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये आपण फाय कुठेच कन्सिडर करत नाहीये. वी हॅव रिप्लेस्ड अवर फाय, आर कॉस फाय हे आपण एक्स न रिप्लेस केलंय. सो ऑलरेडी वी आर नोईंग द व्हॅल्यू ऑफ एक्स. मग एक्स अँगल कितीनं पण म्हणजे आपला जो फाय आहे तो किती पण अँगलचा असू दे, वी डोंट वरी अबाउट दॅट. ओके, जेव्हा आपल्याला एक्स दिला नसेल आणि तुम्हाला फाय दिला असेल आणि रेडियस दिली असेल, सपोज त्यांनी दिलं असेल की तुम्हाला एक पॉइंट पी आहे ज्याने एक्स ऍक्सिस बरोबर 45 डिग्रीचा अँगल केलेला आहे आणि इट्स अ रेडियस इज अ 4 सेंटीमीटर किंवा 4 काहीतरी दिलं, 4 युनिट आहे असं दिलंय. तेव्हा मग तुम्हाला एक्स कॅल्क्युलेट करण्यासाठी काय फॉर्म्युला वापरायचा आहे? आर कॉस फाय, फायच्या ठिकाणी 45 येणार. ओके, मग त्यावेळेस तुम्हाला एक्स फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन आहे का ते? हा, हे फॉर्म्युलाचं डेरिव्हेशन आहे. नवीन एक्स आणि नवीन वाय डॅश ते आपण जे काढलेलं आहे ते कसं आलं तर त्याच्यासाठीच हे डिराईव्ह केलेलं आहे. कधी कधी जर आता तुमची ऑफलाईन एक्झाम झाली तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की डिराईव्ह द मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन फॉर द रोटेशन विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. यू मस्ट एबल टू ड्रॉ द डायग्राम. यू मस्ट हॅव टू गिव्ह द अँगल्स फाय अँड ऑल दिस थिटा वगैरे, आणि ते देऊन तुम्ही हे सगळं डिराईव्ह करायचं आहे. गेटिंग? येस मॅम. Yes, ma'am. मग हे मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आले. हे कशा रिलेटेड आहे? विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. Reference. जर तुम्ही विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट केला तर सिमिलरली जसं तुम्ही स्केलिंगला केलं त्याच पद्धतीनं आपल्याला 3 स्टेप फॉलो करायचे आहे. आपल्याला काय करायचं आहे? ट्रान्सलेट द रेफरन्स पॉइंट टू द ओरिजिन. ओरिजिनला त्याला ट्रॅव्हर्स करून घ्यायचं, मागे घ्यायचं ओढून, त्यामुळे आपल्या वजा व्हॅल्यू मध्ये येणार ते. ट्रान्सलेशन मॅट्रिक्स हा वजा होणार त्याचे एक्स आणि वाय. आता जिथे आपण स्केलिंग मॅट्रिक्स वापरलं होतं, स्केलिंग मॅट्रिक्स काय होतं? XX 0 0 SY ते आपलं स्केलिंग मॅट्रिक्स होतं. त्याच्याऐवजी आपल्याला काय वापरायचंय? रोटेशन मॅट्रिक्स. रोटेशन मॅट्रिक्स काय आहे आपलं? एनीबडी? कॉस थिटा, Cos theta minus sin कॉस theta. थिटा मायनस साइन थिटा, Sin theta. Sin theta. Sin theta, cos हा. theta. आता कधी कधी व्हेरी गुड. तर आता कधी कधी काय होऊ शकतं की तुम्हाला रोटेशन मॅट्रिक्स करेक्ट, विच इज द करेक्ट रोटेशन मॅट्रिक्स असं विचारलं जाऊ शकतं. कॉस साइन त्यांच्या साइन ह्या स्वॅप केल्या जाऊ शकतात. तर तिथे फक्त लक्ष द्या. ओके, तेवढं फक्त लक्षात ठेवा आणि करेक्ट मॅट्रिक्स तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल. तर अशा पद्धतीचा MCQ येऊ शकतो. अप्लाय द रोटेशन ऑन अ ट्रान्सलेटेड ऑब्जेक्ट अँड अगेन वी नीड टू गिव्ह द ट्रॅव्हर्स बॅक. आपल्याला परत एकदा काय करावं लागेल? मागे यावं लागेल. तर सिमिलरली इथे बघा, हा पॉइंट फक्त मी थेरॉटिकली कंप्लीट करते, देन वी विल स्टॉप. पॉइंट पी आहे, ट्रान्सलेट करायचंय टू द ओरिजिन. ट्रान्सलेट करून घेतलाय. सॉरी, इथं आपल्याला रोटेशन मॅट्रिक्स आहे, चुकून मी स्केलिंग लिहिलेलं आहे. सो वी मस्ट हॅव टू रोटेट इट. तर काहीतरी सर्टन अँगलनं तो रोटेट करावा लागेल. देन वी नीड टू मूव्ह द बॅक टू इट्स ऍक्च्युअल लोकेशन, आणि ह्या पद्धतीनं आपण ऍक्च्युअल लोकेशनला मूव्ह झालोय. तर ट्रान्सलेशन मॅट्रिक्स -XR -YR. तुम्हाला XR YR दिलं जाईल. तुम्ही काय करणार आहात? त्याच्यामध्ये त्याच्या व्हॅल्यू ठेवणार आहात. ओके, नेक्स्ट वी नीड टू अप्लाय द रोटेशन मॅट्रिक्स. सेम आहे, कुठे सुद्धा चेंज नाही. अँड देन वी आर गोइंग फॉर द इनवर्स ऑफ अ ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशनच्या इनवर्स करणार आहे. सो वी आर गेटिंग दिस. मग फॉर्म्युला काय येतो आपला? दिस इज द फॉर्म्युला. ओके, जस्ट स्क्रीनशॉट काढून घ्या. T इनवर्स प्लस रोटेशन मॅट्रिक्स T प्लस P. P इज व्हॉट? अवर ऍक्च्युअल ऑब्जेक्ट्स कोऑर्डिनेट. तर ह्या पद्धतीनं तुमचं रोटेशन नवीन पॉइंट कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला ह्या पद्धतीनं घ्यावं लागेल. तर हे आफ्टर सिम्प्लिफिकेशन आहे. ह्याच्यावर फोकस नाही केलं, हे जे 2 इक्वेशन मी लिहिलेत एक्स डॅश आणि वाय डॅश, त्याच्यावर फोकस नाही केलं तरीही चालेल. ओके,
फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही हे सिम्प्लिफाय करताल, यू विल गेट दिस टू इक्वेशन. सो डोंट वरी अबाउट दिस इक्वेशन. फाईन. तर ह्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला. आणि सेकंड जे एक्झाम्पल आहे, पहिलं तर आता आपण इम्प्लिमेंट केलंय. सेकंड एक्झाम्पल जे आहे ते तुम्हाला तुम्ही इम्प्लिमेंट करायचं. आलं लक्षात सगळ्यांच्या? इट इज विथ रिस्पेक्ट टू द पॉइंट आहे, म्हणजे रेफरन्स पॉइंट कुठला आहे? बी नावाचा रेफरन्स पॉइंट आहे. त्याच्यावरती आपल्याला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. सो जस्ट टेक स्क्रीनशॉट, अदरवाइज यू जस्ट गेट इट बाय रायटिंग ऑल्सो. जेव्हा आपण विथ रिस्पेक्ट टू रेफरन्स पॉइंट घेतो ना, तर पहिल्यांदा ऍड करायचं आणि नंतर मग त्याला सबस्ट्रॅक्ट ऍड करायचं. कसं करणार? आपल्याला ओरिजिनला त्याला आणायचंय, मागे आणायचंय. येस Suppose पहिल्यांदा subtract करायचं आणि नंतर म्हणजे तो पहिल्यांदा कन्सिडर करायचा आणि नंतर मग त्याला ओरिजिनल पोझिशनला आणण्यासाठी सबस्ट्रॅक्ट करायचं ना. हा, बरोबर. हे कशासाठी? ट्रान्सलेशन मॅट्रिक्स बद्दल बोलते मी. ओके, आलं लक्षात? ट्रान्सलेशन मॅट्रिक्स मध्ये आपल्या मायनसच व्हॅल्यू येत आहेत बाळांनो. मायनस XR मायनस YR दिले आपण इथं. ओके, तर आपला मग आपण ऑब्जेक्टचा पण प्रत्येक X आणि Y कोऑर्डिनेट काय करतोय? प्रत्येक पॉइंट मधून पण ते काय करतोय? वजा करतोय. त्यामुळे आपला ऑब्जेक्ट पण ट्रान्सलेट होतोय सायमल्टेनियसली टू इट्स ओरिजिन, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन ट्रान्सलेट व्हायला लागलाय. हॅव यू अंडरस्टूड? मॅम, तर रेफरन्स पॉइंट असतं कुठलाही असू शकतो का? हा, कुठलाही देऊ शकतात. आता फॉर एक्झाम्पल बघा, आपलं ओरिजिनल लोकेशन आपलं कॉलेज आहे. सपोज मी आपल्या रोडच्या, म्हणजे आपल्या फार्मसी कॉलेज पाशी आहे आणि तिथून तुम्ही कुठे आहात? तर गर्ल्स हॉस्टेल पाशी आहात. आपल्याला काय करायचंय? त्यांना कॉलेजमध्ये आणायचं. तर पहिलं मला काय करावं लागेल? माझी जी पोझिशन आहे तिथून मला कॉलेजच्या पोझिशनला यावं लागेल. पण माझी चेंज झाली म्हणजेच काय होणार आहे? तुमचं सुद्धा जे X आणि Y कोऑर्डिनेट आहेत त्याच्यातून तेवढी व्हॅल्यू काय होणार? वजा होणार. जेणेकरून काय होईल? जर मी एकटीच ओरिजिनला बॅक आले तर फक्त माझं डिस्टन्स हे 0-0 होईल. पण तुमच्यातलं आणि माझ्यातलं डिस्टन्स सेम राहील का? जसं पूर्वी होतं तसं राहील का? दॅट इज गोइंग टू बी इनक्रीज. ते तुमचं इनक्रीज होते, पण आपल्यातलं डिस्टन्स सुद्धा आपल्याला हलवायचं नाहीये ना. सो व्हॉट वी नीड टू डू, जेवढ्या व्हॅल्यूनं रेफरन्स पॉइंट तुम्ही हलवलाय तेवढ्याच युनिटनं तुम्हाला तुमच्या ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट सुद्धा हलवावे लागणार. त्यामुळे आपण मगाशी चित्रात बघितलं की काय होतंय, की आपला ऑब्जेक्ट सुद्धा रिप्लेस होतोय, ट्रान्सलेट होतोय. येस ऑर नो? ओरिजिनल पोझिशन पासून जसा रेफरन्स पॉइंट मागे आला तसा आपला ऑब्जेक्ट सुद्धा ओरिजिनच्या बाजूला आला ना, ट्रान्सलेट झाला. व्हाय इट इज सो? आणि हे डिस्टन्स सेम राहिले. पॉइंट P आणि ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स आपलं काय राहिलेलं आहे? सेम राहिलेलं आहे. ओके, त्यामुळे आपण काय केलं? आपले जेवढे कोऑर्डिनेट असतील, आता मी सध्या फक्त एक पॉइंट पकडलाय, पण तसा X1 Y1 असेल, X2 Y2 असेल, X3 Y3 असेल. जर आपला ऑब्जेक्ट हा ट्रायंगल असेल तर मग प्रत्येक कोऑर्डिनेट मधून आपल्याला तेवढं डिस्टन्स वजा करावं लागेल, जेणेकरून रेफरन्स पॉइंट आणि ऑब्जेक्ट यांच्यामधलं डिस्टन्स सेम राहील. ओके, त्यानंतर आपण काय करणार? त्याच्यावरती रोटेशन परफॉर्म करणार आणि त्यानंतर आपण त्याला ऍक्च्युअल पोझिशनला ट्रान्सलेट करणार. त्यामुळे आपण XR आणि YR त्याच्यामध्ये ऍड करतोय. हॅव यू अंडरस्टूड? नाही कळालेलं? आता सध्या तुम्ही एक काम करा, ह्याचा स्क्रीनशॉट घेतला असेल, पुढचं जे एक्झाम्पल आहे त्याचा पण स्क्रीनशॉट घ्या आणि सेकंड एक्झाम्पल यातलं तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. ओके, इट इज इन अ क्लॉकवाइज डिरेक्शन. लेट मी टेल यू, इट इज अ क्लॉकवाइज डिरेक्शन. फोकस करा की डायरेक्शन कुठली आहे. फाईन. -90 तर आपण डिग्री काय घ्यावं लागेल. मग अँगल मायनसचा घ्यावा लागेल. -90 घ्यावं लागेल. हा, -90 घ्यावं लागेल. ठीक आहे, तुमची अटेंडन्स पटकन पोस्ट करा. अटेंडन्स झाली का?
येस मॅम. ओके, मी रेकॉर्डिंग थांबवते. अटेंडन्स कंप्लीट झालेली आहे.